वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्दु शारदवलया शुभ्रवस्त्रव्रतया विनावृदण्डमण्डितकरया श्वेतपद्मासनया ब्रह्माञ्च्युत शङ्करा प्रभृति विदेवे सदा वन्दिता सामन्पतु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 52व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. 51व्या भागामध्ये आपण दासबोधातील पहिल्या समासातल्या तिसऱ्या ओवीवर नवविधा भक्ती आणि ज्ञान या ओवीवर या चरणावर आपण चिंतन करत आहोत आणि केलेलं आहे. त्यालाच धरून आज 52व्या भागामध्ये आपण नवविधा भक्ती या विषयावर चिंतन करणार आहोत, या चरणावर चिंतन करणार आहोत. मागे 50व्या भागामध्ये आपण बघितलं की समर्थांनी कशा प्रकारे नवविधा भक्ती ह्या दासबोधामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर आपण 51व्या भागामध्ये बघितलं की संत तुकाराम महाराजांनी याच नवविधा भक्तीचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे आणि संतांनी रामायणाची सांगड ह्या नवविधा भक्तीशी कशा प्रकारे घातलेली आहे याचा आपण साधारणतः अभ्यास केला. आणि आज त्याच नवविधा भक्ती या विषयाला धरून आपण पुढे विवरण घेणार आहोत, चिंतन करणार आहोत. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे नवविधा भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि या चरणावर या विषयावर आपण चिंतन मागच्या समासामध्ये केलेलं आहे. अर्थातच त्याच विषयाला धरून आज आपण नवविधा भक्ती या चरणावर चिंतन करणार आहोत. सर्वश्रेष्ठ भक्ती जर असेल तर नवविधा भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती. कारण समर्थाने दासबोधामध्ये तर मांडलेलंच आहे, पण गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी सुद्धा या भक्तीचं विवरण केलेलं आहे. आणि त्यालाच धरून पुढे माऊली ज्ञानोबा सुद्धा आपल्याला या भक्तीची ओळख करून देत असताना सांगतात की श्रवण कीर्तन पादसेवन कैचे विष्णू स्मरण. श्रवण कीर्तन पादसेवन कैचे विष्णू स्मरण केले, अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. माऊली या ठिकाणी सांगत असताना या नवविधा भक्तीची क्रमशः ओळख करून देत असतात आपल्याला की श्रवण कीर्तन पादसेवन कैचे विष्णू स्मरण केले, अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले, मन हे राम झाले आणि मन हे राम झाले. नक्कीच जर पाहायला गेलं तर प्रत्येक पायरीने जर चढत गेलो आपण या भक्तीमध्ये तर आपल्याला जे हवं ते मिळतंय, आपल्याला जे पाहिजे ते प्राप्त होतंय. आणि ते कशा प्रकारे प्राप्त होतंय तर साधारणतः बघा, एखादी वस्तू आपल्याला हवी असते आणि ती वस्तू माळ्यावर आहे. आपल्या घराला जो माळा असतो त्या माळ्यावर ती वस्तू आहे. आणि आपल्याला माहिती की पूर्वीची घरं कशी होती, अशी लाकडाची घरं आणि लाकडाचाच माळावरती, आणि अशा प्रकारे त्या माळ्यावर चढायला सुद्धा त्या लाकडाची शिडी. परिस्थिती अशी आहे की माळ्यावरची वस्तू जर आपल्याला काढायची आहे, माळ्यावरची वस्तू जर आपल्याला आपल्या हातात जर घ्यायची आहे, प्राप्त करून घ्यायची आहे, आपल्याला माहिती आहे की अमुक ठिकाणी माळ्यावर ठेवलेली आहे, पण ती वस्तू आपल्याला हवी आहे, पाहिजे आहे. माळ्यावर ठेवलेली वस्तू जर आपल्याला हवी आहे तर त्यासाठी शिडीचा उपयोग आपल्याला करायचा आहे. वर चढायचंय म्हणजे काय करायचंय, शिडीचा उपयोग करायचा आहे. आणि त्या शिडीला पायऱ्या आहेत 9 पायऱ्या आहेत. ज्या पद्धतीने ते वस्तू आपण प्राप्त करून घेण्यासाठी त्या 9 पायऱ्या आपण चढत जातो, शिडीच्या 9 पायऱ्या आपण चढत जातो. मात्र पहिली पायरी चढताना जर आपल्याला जड जाते, कारण सुरुवातीलाच तो पाय उचलायला थोडा जड जातो. हो, नक्कीच सुरुवात करताना चढायला थोडस माणसाच्या जीवावर येत असते. पण एकदा पहिली पायरी चढला ना की नंतरच्या पायऱ्या तो हळूहळू व्यवस्थितरित्या चढत असतो. आणि एकदा काही 9व्या पायरीपर्यंत गेला ना
की लगेचच त्याच्या डोळ्यासमोर ती वस्तू दिसते माळ्यावर. अरे अमुक कोपऱ्यामध्ये ती वस्तू आहे आणि ती वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची. म्हणजे माळ्यावर ठेवलेली वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी ती लाकडाच्या 9 पायऱ्या, 9 शिड्या, शिडीची 9 पायऱ्या चढायला लागतात. आणि चढल्यानंतर मग 9वी पायरी एकदा चढलो ना की मग आपल्या डोळ्याला ती दिसते, अरे ती वस्तू आहे तिथे, ती मला मिळणार आहे आता. तसंच आहे श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या 9 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. वस्तू पाहिजे मुक्ती. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने चारही मुक्ती साधी येल्या. वस्तू पाहिजे काय? मुक्ती. कारण 10वा समास त्या 4थ्या दशकामध्ये नविदा भक्तीच्या 10वा समास समर्थांनी मुक्ती चतुष्टय मांडलेला आहे. त्याच्यामध्ये सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता चारही मुक्तीची ओळख करून दिलेली आहे. जे साध्य करायचं आहे, आपण भक्ती का करतोय, आपण परमार्थ का करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. जे कार्य आपण करतोय ना ते कशासाठी करतोय, त्याचा हेतू, त्याचा उद्देश आपल्याला कळला पाहिजे. कोणतंही कार्य, एखाद्या कामानिमित्त आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवतोय त्याच वेळेला आपल्या ध्यानामध्ये, आपल्या स्मरणामध्ये आपलं जे काम आहे ना ते काम, आपला हेतू ते आपल्या स्मरणात पाहिजे. त्याचं आपल्याला स्मरण पाहिजे. माझा हेतू काय आहे? मला अमुक ठिकाणी जायचं, अमुक बाजारात जायचं, अमुक वस्तू घ्यायची आहे, ती घेतल्यानंतर परत मला अमुक वाजता घरी यायचं आहे. म्हणजे अमुक वस्तू घ्यायची आहे, तिथपर्यंत जायचं आहे, हा आपला हेतू आहे, हा आपला उद्देश आहे आणि ते आपल्याला साध्य करायचं आहे. तसंच भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना आपला उद्देश काय, आपल्याला काय साध्य करायचं आहे हे महत्वाचं आहे. आणि जे साध्य करायचं आहे ना ते आपल्या स्मरणात पाहिजे. सतत आपल्या स्मरणात ते पाहिजे. मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, माझं ध्येय मला गाठायचं आहे, मला ते साध्य करायचं आहे. आणि मग ते स्मरण ठेवून, ते ध्येय, ते विचार, ह्या सगळ्याचं स्मरण ठेवून जे साध्य करायचंय त्याचं स्मरण ठेवून आणि मग पायऱ्या चढायचं. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. आणि म्हणून एकदा काय 9व्या पायरीपर्यंत गेलो, एक 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 पायरी करून 9व्या पायरीपर्यंत गेलो ना, आत्मनिवेदन या पायरीपर्यंत गेलो ना की मग त्या ठिकाणी प्रत्येकाने ओळख करून दिलेली आहे. प्रत्येक संतांनी त्या 9व्या पायरीची ओळख करून दिलेली आहे. एक 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 करून अशी पायरी आपण चढत गेलो. 9वी भक्ती ते आत्मनिवेदन होता चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. म्हणून 9वी भक्ती आत्मनिवेदन आणि त्या भक्तीपर्यंत एकदा आपण गेलो, त्या 9व्या पायरीवर चढलो की मग आपल्याला कळतंय आपल्याला जे हवं ते आता मिळणार आहे, ते प्राप्त होणार आहे. जे साध्य करण्यासाठी आपण हे सगळं काही कार्य करतोय ते साध्य आता होणार आहे, ते आपल्याला मिळणार आहे. म्हणून अखंड आपला ध्येय महत्वाचा आहे, आपला उद्देश महत्वाचा आहे, आपण काय करायचंय ते महत्वाचं आहे. आणि तो उद्देश, ते ध्येय आपल्या स्मरणात जर असेल तर ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अखंड बघा, फक्त कुठलंही काम करायचं म्हटल्यानंतर एकाएकी ते होत नसतंय. त्यासाठी सवय लावणं महत्वाचं आहे. भक्ती करायची, परमार्थ करायचंय, नामस्मरण करायचंय. अगदी एखादा 4 तास ध्यानस्थ बसलेला आहे, सवय लागलेली आहे त्याला ती. आपण एकाएकी जर एकदम 4 तास बसायला गेलो तर आपले पाय वगैरे असे कंबर जाम होणार. पण हळूहळू, त्यासाठी काय, त्या भक्तीची ओळख करून देत असताना संतांनी म्हटलेलं आहे कशा प्रकारे करावं. ऐका गा हे अवघे जन, शुद्ध मनते हित, अवघा काळ नाही जरी समयावरी जाणावा. म्हणजे अवघा काळ जरी आपल्याला ते कार्य करता आलं नाही तरी समयावरी जाणावं. समयावरी जाणावं म्हणजे ज्या पद्धतीने ज्या वेळेला स्मरण होईल ना, जेवढं आपल्याकडून घडेल ना तेवढं करावं. नक्कीच एकाएकी नाही.
काही वेळेला एकाएकी खूप वाचन करायला गेलो तर आपल्या डोळ्यावर ताण पडतो. एकाएकी आपण देवाचं स्तवन करायला गेलो तर तेवढे शब्द आपल्याकडे नसतात. मग त्यावेळेला आपण विचारात येतोय की मी का बोलू शकत नाही. म्हणून हळूहळू पिपिलिका मार्गे हळूहळू घडे विहंगमे फळाची गाठी पडे. म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला जाणीव होईल ना, ज्या पद्धतीने आपल्याला ते आकलन होईल, त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पोहोचता आलं पाहिजे. म्हणजे संतांना देवाची प्राप्ती काही वेळातच झाली, पण त्यासाठी त्यांनी तेवढी मेहनत पण घेतली. अट्टास होता. 21व्या वर्षापर्यंत माऊली ज्ञानोबांनी सगळं कार्य पूर्ण करून समाधी घेतली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. देवाचाच अवतार. हो. आणि आपणही जर त्याच पद्धतीने सगळं लगेचच आपल्याकडून व्हावं असा जर प्रयत्न केला, काही वेळेला जर ते साध्य नाही झालं तर मग मनामध्ये नाराजी निर्माण होते, मनाकडे विचलित स्थिती निर्माण होते. ते करू शकतात, मग आपण का करू शकत नाही? करू शकतो, पण त्यासाठी सवय, प्रॅक्टिस महत्वाची आहे. ज्याप्रमाणे त्या सगळ्या स्थित्या मांडलेल्या आहेत, स्थिती प्रत्येक परमार्थातली ती स्थिती मांडलेली आहे, त्याच पद्धतीने नवविधा भक्ती ही एक एक क्रमाक्रमाने जायचंय. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाच सेवन, अर्चन, वंदन, दर्शन, सख्य आणि मग आत्मनिवेदन. अगदी बसल्याबरोबर जर मुक्ती बघू, बसल्याबरोबर जर मोक्ष बघू, तर मग मधल्या पायऱ्या चढणार कोण? साहजिकच आहे की आजच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं, माळ्यावरची वस्तू आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे, पण 9 पायऱ्या चढायच्या आहेत. पहिली पायरी चढल्यानंतर जर तो बोलला की डायरेक्ट मी 9व्या पायरीवर पाय ठेवीन, तर ते साध्यच होणार नाही. कारण 9वी पायरी चढल्यानंतर ते मला दिसणार आहे, ते मला मिळणार आहे जे पाहिजे ते. पण 9वी पायरी डायरेक्ट आपण पाय ठेवू शकत नाही. आणि तसा जर प्रयत्न केला तर पहिली पायरी जी चढलेली आहे ते पण खाली आल्याशिवाय राहणार नाही. परमार्थातही तसंच आहे. प्रयत्न करा, प्रयत्न अंती परमेश्वर. असाध्य ते साध्य करिता सायास, तुका म्हणे अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास, आणि म्हणून यासाठी तुका म्हणे अभ्यास केला पाहिजे. हो. शेजारचा तो माणूस ज्या वेळेला बघितलं तर एक मोठा तो म्हैसीचा तो एक मोठा, त्याला म्हणतात काही ठिकाणी ह्याला म्हणतात, काही ठिकाणी टोणगा म्हणतात, अशा प्रकारे तो मोठा टोणगा तो अगदी उचलायचा असा हातामध्ये सहज. आणि माणूस तर अगदी काडी पैलवान, अगदीच अशक्त. अशक्त नाही म्हणता येणार, पण तब्येतीने अतिशय कमी. आणि तब्येतीने अतिशय कमी असलेला माणूस ज्या वेळेला तो अगदी मोठं जनावर ते उचलतोय, हे बघितल्यानंतर हा शेजारचा बोलायला लागला, अरे माझ्यापेक्षा तो तब्येतीने कमी आहे, पण तरी जर एवढा मोठा जनावर जर उचलतोय तो, तर मी का नाही उचलू शकत आपला? त्याच मापाचा तेवढाच एक शेजाऱ्याकडे पण त्या टोणगा होता. त्याने प्रयत्न केला, तो उचलण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमला त्याला. खूप प्रयत्न केला त्याने. शेवटी शेवटी मनामध्ये एक विचार केला त्याने की अरे तो आपल्यापेक्षा कमी ताकदीचा माणूस आहे, आपल्यापेक्षा तब्येतीने कमी असून सुद्धा तो जर उचलू शकतो तर आपण का उचलू शकत नाही? शेवटी बऱ्याच वेळा प्रयत्न करून जर त्याला उचललाच नाही, तेव्हा मग जाऊन शेवटी शेजाऱ्या त्या माणसाला विचारलं त्याने की म्हणे का हो, तुम्ही तो तुमचा एवढा मोठा टोणगा आहे सहज उचलताय? हो म्हणे, उचलतोय मी, आजच नाही. म्हैस ज्या वेळेला व्याळलेली ना, त्यावेळेला तो अतिशय लहान होता, आणि म्हैशीच्या त्या पायाखाली जाऊ नये म्हणून मी त्या वेळेपासून त्याला उचलायचा प्रयत्न करतोय, उचलतोय. आणि जी मला सवय लागली ना, तो हळूहळू मोठा होत गेला.
पण त्याच पद्धतीने मी लहान असल्यापासून त्याला उचलत असल्यामुळे आज मला तो उचलताना काही वाटत नाही. तसंच आहे, कुठल्याही गोष्टीची सवय असेल ना, सवय एकदा लागली ना, सवय लागता सवय पडे. एकदा त्या इंद्रियांना सवय लागली ना की मग कुठलंही असाध्य कार्य साध्य सहज होतंय, अशक्य असलेले सहज कार्य शक्य होत असतंय. म्हणून त्यासाठी सवय महत्वाची आहे. हो, एखादा शहरात राहणारा बॉडी बिल्डर जरी असेल, चांगला सशक्त जरी असेल, तरी तो गावावर येऊन शेतीचं काम करीलच हे सांगू शकत नाही. म्हणजे आमचा शेतकरी माणूस अगदी जरी तब्येतीने कमी असेल तरी तो जेवढं काम करेल तेवढं काम शहरातून आलेला माणूस तब्येतीने लहान जरी जाडजूड जरी असेल तरी तो तेवढं करू शकत नाही. का? सवयीचे गुण आहेत. परमार्थातही तसंच आहे. त्याच पद्धतीने लहान लहान मुलांचा जो अभ्यास आहे परमार्थामध्ये, बघा ना, कितीतरी अभंग पाठ, कितीतरी ओव्या पाठ त्यांच्या, कितीतरी असे छोटे छोटे ग्रंथ त्यांच्या मुखोद्गत असतात. का तर लहानपणापासूनच त्यांना ती सवय असते. म्हणजे काही 70-80 वर्षाचे होतात तरी त्यांच्या हरिपाठ पाठ नसते, पण मात्र एखादा लहान मुलगा, अगदीच 10-12 वर्षाचा, 15 वर्षाचा मुलगा सहज सहज हरिपाठ म्हणतोय. लहानपणापासून ती सवय असते त्याला. आणि अशाच प्रकारे पायऱ्या 9 आहेत, पण 9 पायऱ्या जर आपल्याला चढायच्या आहेत तर आपल्या इंद्रियांना ती सवय लावून घेतली पाहिजे. एक एक पायरी चढायची सवय आपण लावून घेतली पाहिजे. कशा पद्धतीने जायचंय, कशा पद्धतीने चढायचं आहे. श्रवण कसं असावं, कीर्तन कसं असावं, विष्णुस्मरण कसं असावं, पादसेवन कसं असावं, अर्चन कसं असावं, दास्य कसं असावं, वंदन कसं असावं, सख्य कसं असावं, आत्मनिवेदन कसं असावं, या 9ही पायऱ्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि मग एकदा का इंद्रियांना वळण लागलं ना की सांगावं लागत नाही तोंडाला की नामस्मरण कर म्हणून, ते आपोआप मुखामध्ये येत असते. डोळ्यांना सांगावं लागत नाही की समोर जे दृश्य आहे तिथे भगवंताला पहा, ते आपोआप भगवंताचं दर्शन घेत असते. कानाला सांगावं लागत नाही की जिथे देवाचं चाललं असेल तिथे ऐकायला जा म्हणून, ते देवाचंच ऐकत असते. आणि एकदा ही इंद्रियांना सवय लागली ना की मग ते सगळ्या प्रकारचं कार्य आपोआप होत असतंय. आणि एकदा हे कार्य व्हायला लागलं की मग जे आपल्याला साध्य करायचंय ना ते सहज साध्य सहज होते, साध्य झालं जाते. काय साध्य करायचं आपल्याला? भक्ती जी आपण काही करतोय, परमार्थ जो काही आपण करतोय, संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करतोय, वाङ्मयाचा अभ्यास करतोय, जे काही भजन पूजन करतोय, याच्यातून आपल्याला काय साध्य करायचंय? आणि जे साध्य करायचं आहे, जो ध्येय आहे, तो ध्येय महत्वाचा आहे. तो आपल्या स्मरणात पाहिजे. ते स्मरण जर नसेल ना, विसरला ना की मग आणायला गेलेला एक वस्तू दुसराच घेऊन येतो. म्हणजे बघा, त्या लहान मुलाच्या आठवणीत ती वस्तू राहत नाही म्हणून आईने एकदा सांगितलं की बाळा, अरे दुकानावर जा आणि आपल्याला साखर घेऊन ये. काहीतरी 2-3 वस्तू ती सांगते, साखर, चहा पावडर, अजून काहीतरी 1-2 वस्तू ती सांगते. तो लक्षात राहत नाही म्हणून तो गुणगुण 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 करत जात असतो. साखर, चहा पावडर, बटाटी, कांदे, साखर, चहा पावडर, बटाटी, कांदे, काय असेल ते. पण पुढे ते बोलत बोलत जात असताना मध्ये जर ठेच लागून जर पडला तर मग त्यातली एखादी विसरतोय, आणि विसरतोय म्हणून त्याच्या एवढं फक्त लक्षात असते का 4 वस्तू होत्या, 4थी वस्तू काहीतरी भलतेच घेऊन येतोय. म्हणून परमार्थाच्या भक्तीच्या वाटचाल करत असताना सुद्धा असंच आहे.
परमार्थाची वाटचाल करत असताना, भक्तीची वाटचाल करत असताना आपल्याला काय साध्य करायचं आहे ना, हे महत्वाचं आहे आणि अखंड स्मरणात ठेवलं पाहिजे. ते स्मरणात जर असेल तर एकदा वाटचाल करायला लागला ना की शेवटपर्यंत ते साध्य केल्याशिवाय राहत नाही, ते त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. मिळतंयच, ते साध्य करतो मनुष्य. पण त्याच रस्त्यामध्ये अनेक ठेच लागण्यासारख्या वस्तू असतात. बऱ्याच प्रकारचे अडथळे असतात, बऱ्याच प्रकारचे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहे. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर ओहोटेना, भुली पडली वासना, धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गळा, जिव्हाल आली वेळोवेळा भयानक. अनेक प्रकारचे अडथळे आहेत. पण ते सगळे अडथळे पार करून बरोबर अगदी ध्येय स्मरणात ठेवून, जे साध्य करायचं आहे ते स्मरणात ठेवून आणि एक एक पायरी चढत गेलो ना की जसे आपण पायऱ्या चढतोय ना परमार्थामध्ये, तसं समाधान प्राप्त होत असतंय. जशा पायऱ्या चढतोय तसं समाधान प्राप्त होत असतंय. एक पायरी. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. म्हणून कुठलं कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे, कशा पद्धतीने कार्य घडलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, आपला उद्देश काय आहे, आपण काय साध्य करायचं आहे, आपण काय साध्य करण्यासाठी आलेलो आहोत, हे सगळं ऐकायला पाहिजे. आणि हे ऐकणे म्हणजेच श्रवण. ऐकणे म्हणजे श्रवण. हो, हे ऐकलं पाहिजे. काय करायचं आपल्याला? ऐकून माणूस बिघडतो हे आतापर्यंत बघितलंय की नाही आपण सहज बोलतोय, आमचा मुलगा तसा नव्हता, आमचा बाळा तसा नव्हता, तुमच्या पोरांचं ऐकून आमचा बाळा बिघडला. अरे मग संत म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही कृताचं बिघडलो तुम्ही पण कृताचं बिघडा ना, आम्ही सत्ययुगाचं बिघडलोय तुम्ही पण सत्ययुगाचं बिघडा ना. कसं काय? हेच ऐकून, संतांचं ऐकून, संतांचं चरित्र, संतांचं वाङ्मय ऐकून, परमार्थ भक्ती ऐकून, कीर्तन श्रवण करून, प्रवचन श्रवण करून, निरूपण श्रवण करून, चिंतन विवरण घेऊन, हरिपाठ श्रवण करून, रामायण महाभारत श्रवण करून, गीता गाथा ज्ञानेश्वरी भागवत श्रवण करून आमच्यामध्ये बदल झाला. आम्ही उत्तम कार्य करायला लागलो, आम्ही देवाचं गायला लागलो, देवाचं चिंतन करायला लागलो, म्हणजे सत्ययुगाचं बिघडलो, 100% पुण्य करायला लागलो त्या देवाच्या कृपेने, त्या संतांच्या कृपेने. आणि जे आम्ही कार्य करतोय ते तुम्ही करा असं संत म्हणतात. आणि तेच कार्य आपल्याकडून घडावं हे संतांकडे आपण नम्र निवेदन केलं पाहिजे, ही संतांकडे आपण नम्र प्रार्थना केली पाहिजे. आणि एकदा त्याचं श्रवण व्यवस्थित झालं ना, ऐकायला एकदा व्यवस्थित लागला ना, तो त्या अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर डॉक्टरांनी गोळी दिली तर आपण तोंडातून पोटापर्यंत नेण्याचं काम आपलं असतंय, पण पायाला ठेच लागलेली असते तिथपर्यंत नेण्याचं काम देव करतोय. कारण गोळीला आपण सांगत नाही का ठेच लागले पायाला तिथपर्यंत जा म्हणून. नाही, डॉक्टरांनी दिलेली गोळी तोंडातून आतमध्ये घेणं, गिळणं काम आपलं आहे. पोटात गेली की अंगठ्यापर्यंत जिथे ठेच लागलेली तिथे कोण नेतोय, त्या वेदना कोण बऱ्या करतोय. तसंच हे श्रवण आहे, इथून अंतःकरणापर्यंत नेण्याचं काम आपलं आहे. अंतःकरणात एकदा गेलं ना की श्रवण, मनन आणि निजध्यास, ते मनन, ते चिंतन करून, ते विवरण करून प्रत्येक इंद्रियापर्यंत नेण्याचं काम तो अंतरात्मा करत असतो, तो देव करत असतो. आणि एकदा काय प्रत्येक इंद्रियापर्यंत ते गेलं ना की ते इंद्रिय त्या पद्धतीने कार्य करायला लागतात. म्हणून श्रवण आणि मग कीर्तन, तोंडातून तो चांगलंच बोलणार. कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे संडावे एकीकडे. कीर्तन म्हणून बोलणं चांगलं पाहिजे. शब्द हे हत्यार आहे, जपून वापरा. हो, शाळेमध्ये आम्हाला एक सुविचार होता, तलवारीने केलेली जखम भरेल पण शब्दाने केलेली जखम भरत नाही. हो, शस्त्राने केलेली जखम भरेल पण बोलाने, शब्दाने केलेली जखम भरत नाही.
हे किती वर्षापूर्वी बोललेला तो अजून आठवतोय, तो अजून आठवण करून देतोय. 25 वर्षापूर्वी बोललेला पण अजून तो वृद्ध माणूस, म्हातारा माणूस अजून आठवण करून देतोय की मी अमुक अमुक वर्षी असं असं केलं होतं, त्यावेळेला तू मला असा बोलला होतास. ते माझ्या अजून लक्षात आहे, मी काय विसरलो नाही आणि त्याची परतफेड मी करणारच. म्हणजे शब्दाने केलेली जखम मात्र माणसाची भरत नाही. म्हणून चांगलं बोलायचं आहे ना, आधी चांगलं ऐका. ऐकायला शिकलं पाहिजे. चांगलं बोलायचंय, चांगलं ऐका. एकदा चांगलं ऐकायला लागलो ना आपण की चांगलं बोलायला लागतो. म्हणून बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं. माणूस सहज बोलून जातो, पण असं काही बोलून जातो की त्याच्यावर आयुष्यभर त्याला विचार करावा लागतो. असा विचार करायला लागू नये म्हणून आधी विचार करावा, मग बोलावा. त्याला कीर्तन म्हणतात. आणि मग नामस्मरण, अखंड नामस्मरण. एक 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 पायरी आपण पुढे 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 जायचंय. एकदा जशा पायऱ्या आपण पुढे जात जाऊ ना, बघा ना, एकदा बोलायला चांगलं लागलो ना आपण की किती समाधान प्राप्त होतंय आपल्याला. श्रवण चांगल्या प्रकारचं आपल्याला झालं, प्रत्येक इंद्रिय उत्तम कर्माचरणात उभं राहिलं की मग देवाच्यानी प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते अत्यंतची श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. जयांतरी भगवंत आचरण राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. एकदा उत्तम कर्माचरणात मनुष्य उभा राहिला ना की तो स्वभावाने जो बोलत असतो ना त्याला ब्रह्मनिरूपण म्हणत असतात. त्याला कारण काय, जो बोलतोय ना तो बोलणारा धनी वेगळाचे असे. ओकेला मंजुल गात असे पण बोलवित धनी मात्र वेगळाचे असे. आजही तुमच्या आमच्याकडे जे ज्ञान आहे, आजही तुम्ही आम्ही जे स्तवन करतोय देवाचं, जे संतांचं स्तवन करतोय, ही संतांचीच कृपा आहे, देवाचीच कृपा आहे. केवळ साधन म्हणून आपण आहोत. कार्य करणारा मात्र देव आहे. आणि म्हणून अखंड नामस्मरण, प्रत्येक ठिकाणी विष्णू स्मरण, प्रत्येक ठिकाणी देवाला पाहता आलं पाहिजे अखंड. मग पादसेवन, अर्चन, वंदन, दर्श, सख्य आणि आत्मनिवेदन. जशा जशा पायऱ्या आपण पुढे जात जाऊ ना तसं तसं समाधान, तसं तसं सुख प्राप्त होते. आनंद वाटतो, आवड निर्माण होते, परमार्थाची आवड निर्माण होते, भक्तीची आवड निर्माण होते. एकाएकी नाही, जसं पुढे पुढे जात जाऊ तसं तसं. आणि एकदा ते सुख प्राप्त झालं ना, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. विष्णू स्मरण जर त्या प्रकारचं असेल, प्रत्येक ठिकाणी जर देवाला पाहत असेल आणि प्रत्येक ठिकाणी जर देवाचं दर्शन घेत असेल तर त्याला ते सुख प्राप्त होते. प्रत्येक ठिकाणी देवाचं दर्शन झाल्याचं सुख त्याला प्राप्त होते. या लोचनाने प्रत्येक ठिकाणी देवाला बघितलं ना, जे जे दिशे भूत ते मानीचे भगवंत. कोणी कोणत्या का नाही विचाराचा माणूस असू द्या, कोणी कितीही क्रोधी असू द्या, द्वेषी असू द्या, मत्सरी असू द्या, निंदक असू द्या, कुठल्याही वृत्तीचा माणूस असू द्या, कुठल्याही वृत्तीची परिस्थिती पुढे उभी राहिली ना, फक्त त्या ठिकाणी देवाला बघा, देव शोधा. परिवर्तन घडवणारा देव आहे. म्हणून ही नवविधा भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. हिचा अभ्यास आपण 50व्या भागामध्ये केला, 51व्या भागामध्ये केला आणि आजच्या 52व्या भागामध्येही त्याच चरणावर आपण बोलतोय. कशा पद्धतीने आपलं आचरण पाहिजे. एकदा एक 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 पायरी आपण पुढे जात गेलो ना, जसं जसं समाधान प्राप्त होईल ना, जसं जशी शांती तुमच्या आमच्या पिंडामध्ये सुखशांती प्राप्ती होईल ना, तसं तसं आपल्याला पुढे पुढे वाटचाल करण्याची हौस, हौस म्हणजे काय तर स्फूर्ती, बळ, उत्साह निर्माण होतो. आणि तो उत्साह तुम्हाला प्राप्त व्हावा, अगदी 9व्या पायरीपर्यंत जाण्याचा उत्साह आपल्यापर्यंत प्राप्त व्हावा. त्या 9व्या पायरीपर्यंत जाऊन जे आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी बळ, शक्ती परमेश्वराने देवो, अशी परमेश्वराकडे आपण नम्र प्रार्थना करूया. आणि आजच्या या 52व्या भागाला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.